आणि माझं लुक कसं वाटतंय तुम्हाला? आपण ते तुम्हाला नवीन चॅनल वर येते टूर आता. प्रमोशन केलंय की नाही? तुनेच घालता येतात त्याच्यावर पडून गेले काल. माझी खूप इच्छा आहे आकाशने क्रॉप. मम्मा डॅडी पडले आहेत, तू घरी आल्यावर तुला कधी वेळ नाही तर बापाला टकला बोलायचं. मग तू चकल्या खाजं वाटलं तर तसं काय नंतर बस. नवीन नवरी पण पटवून जाईल कोणाबरोबर तरी. तुला कसं वाटलं मी येणार आहे? जस्ट 97 पासून स्टार्ट होतं. तर मंडळी तुम्ही कमेंट करून सांगा की जेनजी कधी त्याच्यामध्ये बिनावल मध्ये म्हणजे फॉर्मल मायो बाय. हो वाव मस्त एकदम भारी. कोणाला माहित नव्हतं. चला मंडळी, मी धावत पळत कुठेतरी चाललोय जाण्यासाठी आणि सर्व जणांच्या याच्यावर तुम्हाला समजत असेल की कुठं ना कुठं कोणतरी चाललं आहे. मी पण चाललोय कुठेतरी बाहेर. आम्ही खूप ऑफिसमधून निघालो, फटाफट आवरलं आणि अजून माझे केस बघत असेल. गरज आहे मला केस कापण्याची तर सांगा तुम्ही. चला तुम्ही पळत पळत चाललोय, लेट झाले मला खूप. सो लेट्स गो. फायनली माझं लुक बघा, तुम्हाला कसं वाटलं? आपण आता घरी जाऊया. मी कटिंग करून झाली आहे. घरी जाऊया मग तुम्हाला मी भेटतो. आणि आज मी कोणाकडे चाललो आहे तुम्हाला समजलंच असणार. सो लेट्स गो. माझं लुक कसं वाटतंय तुम्हाला? आपण ते तुम्हाला व्यवस्थित नंतर दाखवेल. आणि आता मी चाललोय, खूप दिवसानंतर घरी आलो इथं. बघू त्यांच्या रिॲक्शन काय, मला बघून माहीत नाही. ते झोपले असतात. वाजलेच 11:30. मी कटिंग करून आलो, लेट झाल्या. सो लेट्स गो. जाऊया, बघूया कसं वाटतं. आणि कुठेतरी मी चाललो आहे, नेमकी बाहेर चाललो आहे. त्याच्यासाठीच खास मी इथं आलो आहे. आणि तुम्ही गेस करा की मी चाललो कुठं असेल ते. सो लेट्स गो. आणि धमाल, खूप धमाल होणार आहे आता. आपण चाललो इथं. चला जाऊया आपण. हवा लागते, हवा. लेट्स गो. काय काय मस्त की झोपले वाटतं बाकी सगळे. झोपले का मम्मी ते? तू काय करते? मी टाइमपास. का? मला कंटाळा आला. सुट्टी आहे? या वेळेचा गणपती खूप युनिक आहे. युनिक आहे. डेकोरेशन करायचे. तू करते ना? तेव्हा तिथे जाऊन कपडे घालतोय. आले आले, फायनली आले. जिजू आले, जिजू आले. जिजूने आता टी शर्ट घालून आले. खूप दिवसानंतर आलो मी, असं वाटतं मला. दिवसानंतर, महिन्यानंतर. कुठं तुला वेळ कुठे असतो ना? कुठं वेळ असतो मला? काय बिझी नाही मी मागच्या वेळेस येणार होतो, मग तुम्ही गेले, बाहेर गेले ते टूरला. विचार असून त्याला मी फोन केलेला. कोणत्या टूर्स? कोणत्या टूर्स करतो? काय नाही, काय टुरिस्ट नाही. बँगलोर, साऊथ, टेम्पल. ते तर ते टेम्पलला एवढी मजा आलेली ना. आपण जेवढे एक वर्षभरात फिरलो नसो ना, 6 महिन्यात फिरून आलाय. एक नंबर. हा, आता आपल्या ऑफिसच्या कामामुळे जावं लागतं ना फिरायला. ऑफिसच्या नावाखाली सगळं असिस्टंट जनरल मॅनेजर आले. हो, असिस्टंट जनरल, मग असिस्टंट प्रोडक्ट मॅनेजर. प्रोडक्ट मॅनेजर. स्वागत. असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट प्रोडक्ट मॅनेजर. तुम्ही जनरल मॅनेजरच करून टाकता. ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह गोष्ट. ठीक आहे, ठेवूया आपण पॉझिटिव्ह. म्हणजे एक गोष्ट मी नोटीस केली. आता तो बघा आणि पहिला व्लॉग बघा. हॅलो गाईज, म्हणा प्रोफेशनल नेक्स्ट
ते सगळंच गेलं आता तर कुठल्या कुठंच राहिलं ते. काय उद्याचं वीकेंड गेटवे आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे जातो आहे एका ठिकाणी. ते तुम्हाला बघा, लवकरच तुम्हाला कळेल. कळेल. तिथे गेल्यानंतरच कळेल. आणि टूर देणार ना तुम्ही? आणि टूर आपल्या माहिती कुठे येते सांगा कुठे. नवीन चॅनल नवीन चॅनल वर येते टूर आता. चॅनलचं प्रमोशन केलंय की नाही हा? म्हणून तर मी आता कॅमेरा ओपन केलाय ना. मंडळी आपलं हु इज आकाश या चॅनलचे सगळ्या सबस्क्रायबर्सना काय म्हणतात विनंती सगळ्यांना आहे एक विनंती आहे की की नवीन माझं एक नवीन चॅनल आहे गौरव वायकुळ हा. कृपा करून त्याला सबस्क्राईब करा. तुम्ही जसं आकाशच्या चॅनलला प्रेम केलं तसंच माझ्याही चॅनलला प्रेम काय करा. आहे की डॅडी आपल्या एवढं आकाश मामासारखं कमबॅक असं पटकन नाही करता येणार आहे. म्हणजे का त्याने असं असं एक दिवस आणि असं फटकन वर नेलं. ते ठीक असं क्रेज होतं तेवढं होतं. हा. नंतर ते त्या टायमाला चाललं असतं ना कंटिन्यू, पण तेव्हा हिंमत नव्हती ना एवढा कॅमेरा फेस करायची. आता सवय झाली. आता तर काय भरपूर काय गोष्टी त्या चॅनलवरती आपण टाकतोय. असं की काल म्हणजे आता जेव्हा व्हिडिओ केला तेव्हा एक इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग टाकलाय अबाउट मुंबई गोवा हायवे. हा टाकला तो, बघितला मी तो. तर मम्मा हु इज आकाश आले. होईज आकाश आले. ठीक आहे. आकाश मम्मी किती गेली? कोण? ए, श्वेता मी तू मला दे ना ते मस्त लागलं का आता ते केलेलं तिसरी. ते. तुझ्या काय ठेवलं? तिसरीतच गेली ना. चौथीत गेली मी. चौथीत गेली. झोपलंय तो. ते आता काय लाव- The next day. क्रॉक्स घेतले कोणी? जिजूंनी, बापरे. पण घालायलाच मागत नाही खराब होतील म्हणून. आणि ते जुनेच घालतायत आणि त्याच्यावर पडून गेले काल. जुन्यावर काय झालं जिजू? बापरे, काय काय ऐकायला भेटतंय. हा नवीन नवीन गोष्टी भेटताय मला तर आलं होतं, येत पाहिजे. नाही ना. तो मोठा फिरत असतो बँगलोर. हो, मीटिंग साठी जावा लागतं. बापरे, भारी घेतले ग. काढा नाही म्हणलं, पावसाळा गेल्यावर काढणार एखादा नाही, खराब होतात ना. इच्छा नाही का तुमची काढायची? इच्छा नाही आहे माझी. म्हणजे एवढे चांगले क्रॉक्स कसे घाल म्हणजे कसे खराब करायचे ना खाली घालून. हा का? जर इच्छा नसेल तर घालून घे. मी घालून देतो. भारी घेतले का? मस्त आहे. है ना? मस्त आहे. मी पण ते माझे काल घेतले का नाही ते क्रॉक जुने त्यावरून पडता. तू एक. काल चांगलं माझी वाचलं खूप होतं. इच्छा आहे आकाशने क्रॉक्स घ्यावे, पण आकाश घेत नाही. मी आकाशला दोनदा दुकानात घेऊन गेली. आपण माझे साईज पण प्रॉब्लेम आहे, होत होता आहे. ना. नाही, आहे, सगळं आहे. सगळं तू आहे. बघितला ना माझा पाय असा छोटा मोठा होतो नाही. तिथं. हात वरती कर. हातवरती करायची. आकाशची डिस्कशन करायच्या वेळेला हात वरती. हातवरती. ऑफिस मध्ये पण शिकले सगळे. बॉस पण बोलतो मला बस झालं, नको बस नको. ही टोपी कशी वाटते? बोलतो तू आता जा, काम झालं अजिबातच लावू तुझं. नका, नाहीतर फेकूनच देईन मी. तुम्ही असं वाटतं कुठेतरी यायला चाललंय. केस खराब होते, एवढे छान केस कापलेत तुम्ही. हो, मग एवढे चांगले ब्लॅक केस कॅप देऊ का? कापले. आपल्याकडे छान आहे जी लिहिली. मी तर विसरलो. हा, बघू दे. सगळ्याच कॅप विसरलो, काहीच नाही आणलं तसं. नाही, cap उठूनच आलं मी तर डायरेक्ट आज. काल आली ना, तिला शाळेत सोडायला गेले, एटीएमच्या इथे पडले. हिने मला मेसेज केला, मम्मा डॅडी पडले आहे, तू घरी आल्यावर विचार त्यांना लागलं आहे का. ही पण आहे खुशा. फुल एकदम ब्लॅक थीम मध्ये तुम्ही. मंडळी वी आर गोइंग फॉर अ वीकेंड आम्हा गेटवे. मी खूप हा इकडे आहे. तुमचं ड्रेस व्यवस्थित दिसलं पाहिजे ना. काय क्रॉक्स खरं घेऊन जवळजवळ 15-20 दिवस झाले होते. हा, इच्छा होत नव्हती माझी काढायची कारण का पण तेवढे मी सुंदर बोललं crocs जाऊ द्या, नसल घालायची तर मी घालून घेतो. म्हणून पटकन घालून मी पण चांगले दिसतात, नवीन काहीतरी. है ना काहीतरी नाही वेगळे क्रॉक्स आहेत रे. हा, वेगळे पूर्ण असं. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. जिजू मला एक एकदम कालचं आवडलं काल. जेनझी होत चालले जिजू वाटते. मी आता म्हणजे आता काल मला मायरा बोलली डॅडी तुम्ही टकले होत चालले. मला एवढा इगो वाटला. आता केसांना काहीतरी करायला लागला. करा लागेल. थोडं तर मला दिसायला लागले जरा वेळ होत चालले. ठीक आहे, ठीक आहे. तुला होऊन बोललो जाईल, मी होऊन जाईल. हा. की तुला कधी वेळ नाही तर बापाला टकला बोलायचं. ओके टेन्शन नको. मग तू चकल्या खाजं वाटलं तर तसं काय नंतर बस. सामान घ्या. चला चला जाऊया आपण आता कुठं तरी चाललोय. All that. काय झाला? काय काय झालं? चप्पल वापरायचं बाहेर पडलं का? चला चला.
मग तुम्ही ग्रुपवर डिस्कशन पण केलं आधी 13व्या सीटचा. 13 जण आहे असं चाललेलं. मग एक सीटचा प्रश्न पडलेला की कोण आहे असं. कोण आहे असं? मी सचिनला मगाशी फोन केला, अरे बोला चल हा हा. सगळे आमच्याबरोबर चल. नाही बोलतो मी 5-6 दिवस चाललोय मी बाहेर फिरायला. माथेरानला नंतर मग लोणावळा तिथे चाललाय तो. सचिन चालला. सचिन चाललाय. जाईल तो गेला तर होतोय. आम्हाला कसं बघतो वाकून वाकून हे. सचिन वणीच्या पुढे गेला तरी खूप आहे. नाही जाणार आहे त्याला, जाणार आहे आता तो जाणार आहे. कोण आला मग? इकडे येत होतो ना त्याचं ट्रॅव्हल आहे. शॉट करून ठेवला असेल तो आणि मग अपलोड केला असेल दोघांनी. मग मी आज चाललोले ना. मग म्हटलं चल ना. भाव तेवढा खातो ना म्हणजे संध्याकाळी म्हटलं मला जरा एक वेळ नवीन नवरी पण पटवून जाईल कोणाबरोबर तरी. पण मी म्हटलं मला त्या माणसाला आहे ना कन्फर्म सीट हा. सांगायचे, तेव्हा तो कबलला नाही येतो. माझं बघ, तुम्ही जर आज काल गेले असते ना रात्री. आला माहितीये 11:30 आला. असं नाही. दाढी बिडी सोनीताई माझा ब्लॉगला पण कंटेंट नव्हता माझ्या. ते तुला लगेच ब्लॉग. कंटेंट नव्हता सोनीताई माझ्या. ते पण कारण आहे थोडंफार. सोनीताई काय तू सोनीताई एवढी ब्लॉग करते 6 वर्ष पण सोनीताईला कळालं नाही. कळलंच नाही बरोबर. असं काही नाही जिजू. सकाळी आला बघतो, दुपारी फोन आला बघतो. मला तो बघतच बसतो. कॅमेरा मला वाटलंच तू येणार आहे. तुला कसं वाटलं मी येणार वाटलंच, आहे मी तुझा आवाज ऐकला गाडीमध्ये? का बस. अरे शपथ कधी आता त्या दिवशी म्हणून तेव्हा ऐकलं तुझा आवाज. हा कॅमेरा आपले सामने. आजी ओळखलं मला. ओळखलं. चला चला आपण जाऊया. पाय ठेवतात का ऑलवेज फॉलो ट्रॅफिक रूल. रूल फॉलो करायला लावतात साक्षी. चला आपण चाललोय. साक्षी त्यांच्या गाडीमध्ये चाललोय पहिल्यांदा. कुठे घेऊन चालली साक्षी तू आम्हाला? मलाच नाही माहिती रे. पार्क साइड होम्स. चला. ते लावून आली मी घरून किंवा काहीतरी केलं तू बघू. चंचल इकडे. चंचल तुम्ही बघितलं तू आता कापले हे? हो जस्ट हा नाही काय अरे तू काय करून घेतला? ऐक. जस्ट कापले ना आताच. पण का असं हा का? काहीतरी नवीन लुक ते माहिती. जाऊ दे. हे कर. हे काय केलं इथे? हे जास्तच का काळ काळ दिसायला लागलं? आयब्रो तुझे आयब्रो जास्तच काळे दिसायला लागले. आयब्रो डिफायनर लावतो. हा ना, असं वाटायला लागलं. हो पुढे ठेवूया. असं आहे का? लावून घे. चला चला बाबा. अहो मी खेड्यावरून आली जिजू. खेड्यावरून आली तुम्ही. कशी म्हणता? काय 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 म्हणे माझ्या बॉसने पण हात वर केले म्हणे. बॉस तुम्ही ब्लॉग बघत असाल तर तुम्ही नाही बघत. नाही बघत. मी नाही पाठवते नाही. पोस्टली. ऍक्च्युअली जेनजी 1997 पासून स्टार्ट होतं. तर मंडळी तुम्ही कमेंट करून सांगा की हा. जेनजी कधीपासून स्टार्ट होतात अक्काचा ब्लॉग मध्ये. मी काय म्हणत सगळीकडे आकाशला विचारत होते, आकाश कधीच दिसलं नाही, पण आकाश इतका बिझी आहे, कंटिन्यू फ्लाईट आणि हे विषय काय? आकाश याच्यामध्ये विणावनमध्ये म्हणजे फार्मसी कडून दिलं का आता? का रे? ट्रॅव्हल एजन्सी मध्ये. हा? नाशिकला आला तर तू भेटायला आला. अगं तो जेनजी ना वेळ आहे त्याला. काय पण जेन्स. काय नाही. आपल्याला एक रील चला आता एक रील शूट करायची आपल्याला. आणि बरोबर एकदम परफेक्ट लोकेशनवर बसले सगळेजण. हा परफेक्ट आहे. फक्त काकू उतरल्या का आपल्या बरोबर होईल. वाव मयूर बाय. हो वाव, मस्त एकदम भारी. व्हिडिओ शूट करायला चालू केलं त्यांनी तिथूनच. ते बरोबर कॅमेरा सेट केला. हे कोण आहे ब्लॅक टोपी वाले? जेनझी. जेनझी. 90s जेनझी. 80s जेनझी. जास्त नाही बोलायला लागणार आपल्याला. दोघं दिसतंय हायलाइट. हायलाइट. तुम्ही पण हा गॉगल आणायला पाहिजे होता. शिरीचं काय खरं नाही जिजूंचं. जिजू गाड्या असं तितक्या चांगलं बदलल्या वाटतं मला आता. पिवळा गॉगल ना तुम्ही जेनझी ना, पिवळा गॉगल आणायला पाहिजे. हा ना. दोन्ही गाड्यांमध्ये गॉगल 3, आता ही 3री डिवाइड झाले. डिवाइड झाले. आणि आता ते कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये चाललंय. कोण?
घड्याळामध्ये वाजले किती बघितले का? वाजले किती माहिती का? एक वाजलं एक. मग अण्णा ते कुठे गेले बाकीचे? अजून येतात इकडे येत आहे का? अरे खरंच. काय नव्हतं माहिती तुम्हाला? काय नव्हतं? आकाश सावंत कधी आला हा बोलला ना मला आकाश सावंत. आवाज आला असं बॅटरची गाडी ती आहे. कुठे आहे? कपल बसले का? हा, मग आम्ही तिकडे आहे. काय फालतू मध्ये आहे? हे काय असं काय? मग आम्ही चाललो दुसरीकडे जाऊन. खुल्ला आहे गडू दादा खुल्ला. सर्वजण आले, कोणाला माहित नव्हतं खुल्ला. गाणं खुल्ला खुल्ला. बाई गाण्याने खूपच सिरियसली मग कोणतरी पाहिजे ना सिरियस घेणार. भैया कुठे आहे? भैया कुठे आहे? म्हणजे टू व्हीलर वर गेले सर्वजण आले आणि माझा पचका झालाय. चंचल, माझा खूप मोठा पचका झाला. मला वाटलं कोणाला माहित नाही नाही. मला वाटलं बरं का सरप्राईज तो आला तर मला खरंच नव्हतं माहिती. आवाज ऐकून घेतलं सगळ्यांनी, गाडीमध्ये की आम्ही ऐकलं आवाज गाडीमध्ये पण एवढं ठीक आहे, कळालं ठीक मला आहे, मी जाऊ दे. दीदीचं ह्याच्यात ऐकलं. चला जायचं आता. बाकीचे लोक यायचे बाकी आहे. घरातूनच मेसेज टाकलाय आता उठले नाही निघालो होतो. मी बाहेरला फोन केला 7 वाजता म्हणे अगं घरातच आहे. ए, काय रे तुम्हाला ड्रायव्हर बनवलाय? चंचल जॉब नाही सुटला वाटतं इथं पण तुझा अजून. ते बोलतात पैसे कट करून घ्या आमचे आता. चला चला. बापरे.